मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात जी नेहमी म्हणतात मी कमी खातो तरी सुद्धा वजन वाढतं, लठ्ठपणा वाढतोय. यामागचं कारण त्यांच्या थाळीमध्ये आहे. तुम्हाला माहितीये का, भारतामध्ये लोकांचं ताट भरलेलं आहे. अनेक जण जाड सुद्धा आहेत, लठ्ठ सुद्धा होत आहेत, पण त्यांना पूर्ण पोषण मिळत नाहीये. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण जास्त खातोय म्हणून नाही, तर चुकीचं खातोय म्हणून जाड होतोय. आज भारत जगातील सर्वात जास्त मधुमेह असलेल्या देशांपैकी एक आहे. लठ्ठपणा वेगानं वाढतोय. फॅटी लिव्हर, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब तर आता तरुणांमध्ये सुद्धा दिसू लागले. पण प्रश्न हा आहे की आपण खरंच इतकं जंक फूड खातो का? बहुतेक भारतीयांचं उत्तर असेल नाही. आम्ही तर घरचं जेवण करतो. मग घरचं जेवण खाणारा भारतीय दिवसेंदिवस जाड का होतोय? उत्तर त्यांच्या थाळीमध्येच आहे. आपल्या थाळीत भाजी कमी, डाळ कमी, पण भात आणि पोळ्या मात्र भरपूर असतात. एका नव्या विश्लेषणानुसार भारतीयांना प्रोटीनची कमतरता नाही, खरी समस्या आहे की आपल्या प्रोटीनमध्ये जवळपास निम्म प्रोटीन तांदूळ आणि गव्हातून येतं. म्हणजे पोट भरतं, पण शरीराला आवश्यक दर्जाचं पोषण मिळत नाही. आपण पोट भरतोय, पण शरीर पोसत नाही. याचा अर्थ भारतीयांना प्रोटीनची कमतरता नाहीये, कमतरता आहे चांगल्या दर्जाच्या प्रोटीनची. आणि त्यामुळेच किती खातो हे महत्वाचं नाही, तर नेमकं काय खातो हे महत्वाचं आहे. कारण भारतीयांच्या वाढत्या लठ्ठपणाचं खरं कारण कदाचित पिझ्झा बर्गर नाही, तर आपल्या रोजच्या थाळीतलं जास्त धान्य आणि कमी दर्जाचं प्रोटीन असू शकतं. आणि जर हे खरं असेल तर भारताची सर्वात मोठी आरोग्य समस्या आपल्या स्वयंपाकघरातूनच सुरू होते. जरा आपल्या रोजच्या जेवणाकडे बघा. सकाळी पोहे, उपमा, ब्रेड, दुपारी 2-3 पोळ्या, भात आणि बाजूला थोडीशी डाळ. आणि रात्री पुन्हा तेच. म्हणजे आपल्या थाळीचा सर्वात मोठा भाग गहू आणि तांदूळ. हे चुकीचं नाही. समस्या ते खाण्यात नाहीये, तर समस्या त्याचं प्रमाण जास्त असण्यात आहे. काउन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरमेंट अँड वॉटरच्या विश्लेषणानुसार भारतीय लोक सरासरी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटीन खातात. पण त्या प्रोटीनपैकी जवळपास अर्ध प्रोटीन हे तांदूळ आणि गव्हातून येतं. आणि इथेच खरी अडचण सुरू होते. सर्व प्रोटीन सारखं नसतं. आपल्या शरीराला काही इसेन्शियल अॅमिनो ॲसिड्स लागतात. हे शरीर स्वतः तयार करू शकत नाही, ते अन्नातूनच मिळतात. गहू आणि तांदळामध्ये प्रोटीन असतं, पण ते पूर्ण दर्जाचं नसतं. शिवाय ते शरीरामध्ये तितकं प्रभावीपणे शोषलंही जात नाही. याला तज्ज्ञ लो क्वालिटी प्रोटीन असं म्हणतात. म्हणजे तुम्ही खात आहात, पण शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाहीये. हे अगदी तसंच आहे जसं घर बांधताना सिमेंट भरपूर वापरलं, पण त्याची गुणवत्ता खराब असेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, धान्य जास्त खाल्ल्यानं वजन वाढतं का? हो, कारण तांदूळ आणि गव्हामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट खातो आणि त्याच वेळी पुरेसं उच्च दर्जाचं प्रोटीन खात नाही, तेव्हा शरीराला पटकन ऊर्जा मिळते. उरलेली ऊर्जा म्हणजे जी अतिरिक्त ऊर्जा असते ती चरबीच्या रूपामध्ये साठवली जाते. आणि दुसरीकडे प्रोटीन कमी असल्यामुळे स्नायू मजबूत होत नाहीत, ते कमकुवत होतात. आणखी एक गोष्ट, प्रोटीन पोट जास्त वेळा भरल्यासारखं ठेवतं. म्हणजे जर आपण प्रोटीन जास्त घेतलं तर आपल्याला जास्त वेळापर्यंत पोट भरल्याची भावना राहील. पण कार्बोहायड्रेट जास्त घेतले किंवा कार्बोहायड्रेट प्रधान जेवण केलं तर त्यानंतर लगेचच किंवा लवकरच भूक लागते, पुन्हा भूक लागते. म्हणजे आपण पुन्हा खातो, पुन्हा जास्त कॅलरी घेतो आणि हळूहळू वजन वाढत जातं. याच कारणामुळे आज भारतामध्ये अनेक लोक स्किनी फॅट झालेले आहेत. बाहेरून फार जाड दिसत नाहीत, पण शरीरामध्ये चरबी जास्त असते आणि स्नायू कमी असतात. याचा अर्थ उद्यापासून भात आणि पोळी बंद करायची का? अजिबात नाही. प्रश्न धान्याचा नाहीये, संतुलनाचा आहे, बॅलन्स डाएटचा आहे. तज्ज्ञ सांगतात आपल्या थाळीमध्ये डाळीचं प्रमाण वाढवा. मूग, मसूर, हरभरा, उडीद बदलून खा. शक्य असेल तर दूध, दही, अंडी किंवा इतर प्रोटीनचे स्रोत जोडा. ज्वारी, बाजरी, नाचणीसारखी भरड धान्य वापरा. आणि सर्वात महत्त्वाचं, थाळीचा अर्धा भाग फक्त भात किंवा पोळ्यांनी भरू नका. आज भारताची सर्वात मोठी आरोग्य समस्या ही फक्त जंक फूड नाही, ती आहे असंतुलित थाळी. आपण वर्षानुवर्ष पोट भरलं म्हणजे जेवण झालं असं समजत आलोय. पण विज्ञान सांगतं पोट भरणं आणि शरीर पोसणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून पुढच्या वेळी जेवायला बसला तर एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, माझ्या थाळीत फक्त धान्य जास्त आहे की शरीराला मजबूत बनवणारं प्रोटीन सुद्धा आहे? कारण भारताच्या वाढत्या लठ्ठपणावरचं सर्वात मोठं औषध जिममध्ये नाही, तर ते आपल्या रोजच्या थाळीत आहे.